तर नमस्कार सर्व मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मनपूर्वक स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 4 ज्यामधला प्रॅक्टिस सेट 11 बरोबर मॅथ्स याचा प्रॅक्टिस सेट काय 11 आज आपण अभ्यासणार आहोत। बघा ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी या अगोदरचे प्रॅक्टिस सेट बघितले नाही त्यांनी ते बघून घ्यायचे आहे। आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी चॅनलवर अपलोड करून दिलेले आहेत। तर बघा ज्यांनी ते बघितले नाही त्यांनी ते बघून घ्या जेणेकरून तुम्हाला हा चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल। चला तर मग सुरुवात करूया। बघा प्रॅक्टिस सेट 11 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतो आपल्याला, व्हॉट फ्रॅक्शन डू द पॉइंट ए अँड बी शो ऑन नंबर लाईन बिलो। बघा आपल्याला नंबर लाईन दिलेला आहे आणि पॉइंट ए आणि बी यांच्या जागेवर कोणता फ्रॅक्शन येईल हे आपल्याला सांगायचं आहे। बघा नंबर लाईन दिलेली आहे, आता ए आणि बी सुद्धा दिलेला आहे। बघा हे जे पॉइंट ए आणि पॉइंट बी इथे कुठला फ्रॅक्शन येणार हे आपल्याला सांगायचे आहे। चला तर मग सुरुवात करूया। बघा सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे नंबर दिलेला आहे 0/6 1/6 आणि इथे 6/6 म्हणजेच काय असतो हा असतो 1। बघा आता लक्ष द्या, आता हे आपल्याला सोडवायचे कसे आहेत तर बघा हे फ्रॅक्शन काउंट करून घ्या। बघा 0/6 आता बघा इथे डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 6 आहे, डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 6 आहे म्हणजे या 0 आणि 6 याच्यामध्ये किती किती भाग केले तर 6 वेळा ती लाईन काय केली डिवाइड केली। मग लक्षात घ्या म्हणजे डिनॉमिनेटरला काय आला तर 6 आला बरोबर। आता बघू आपण 0 1 त्यानंतर 2/6 त्यानंतर इथे 3/6 4/6 आणि इथे काय येणार आहे ए मध्ये तर बघा 5/6 आणि हा 6/6 बरोबर। म्हणजे ए मिळाला आपल्याला, ए काय मिळाला तर बघा ए इज इक्वल टू 5/6 बघा। त्यानंतर आता कोण काढायचा हा बी। मग लक्ष द्या बघा बरं इथे 6 आहे मग समोर काय येणार आहे 7/6 त्यानंतर 8/6 9/6 आणि इथे 10/6 9/6 इथे 10/6 बघा। मग बी काय मिळाला, बी चा काय फ्रॅक्शन येते तर 10/6। आता कधी कधी पेपरमध्ये असे प्रश्न येतात परंतु काय होते की या बीच्या जागेवर काय असतो तर बी इज इक्वल टू 5/3 विचारतात की बी इज इक्वल टू 5/3 हे बरोबर आहे का बरोबर। तर आपण काय होतो आपण गोंधळून जातो, आपल्याला वाटते 10/6 आहे म्हणजे 5/3 येणार नाही, चुकीचं होणार। परंतु लक्षात घ्या जर याला आपण डिवाइड केलं बघा हा 2च्या नंबरमध्ये 6 सुद्धा येतो आणि 2च्या टेबलमध्ये 10 सुद्धा येतो। मग बघा बरं 2 3 चा 6 आणि 2 5 चा 10 म्हणजेच या 10/6 ला आपण 5/3 लिहिता येते का तर हो लिहिता येतो। म्हणजे हे सुद्धा आन्सर काय असणार आपला करेक्ट असणार आहे। बघा कळलं इथपर्यंत। त्यानंतर बघा आता हा 1 कसा आला तुम्हाला समजलं 6 1 चा 6 त्यानंतर बघा इथे इथे 11/6 आणि इथे काय 12/6 म्हणजेच काय 2। आता कसा आला 6 1 चा 6 आणि 6 2 चा 12 म्हणजेच 2। कोणत्याही संख्येच्या खाली काही नसतो म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1 नेहमी असतो। बघा कळलं इथपर्यंत। त्यानंतर सेकंड नंबरचा प्रॉब्लेम बघा। आता बघा इथे काय डिनॉमिनेटर मध्ये बघा 5 आहे म्हणजे याच्या इथून 0 आणि 5 याच्यामध्ये किती रेषा आहेत तर 5 आहेत। बघा बरं 1 2 3 4 5 मग बघा आता इथे बघा 0/5 बरोबर 1/5 2/5 त्यानंतर इथे 3/5 इथे 4/5 बरोबर। आता हे मिळाला बघा 6/5 आणि इथे 7/5 बघा इथे काय आहे 2 आहे म्हणजे 5 1 चा 5 आणि 5 2 चा 10 काय ते 2 इथे बरोबर। त्यानंतर बघा 5 3 1 चा सॉरी इथे 5 पाहिजे बघा। त्यानंतर 5 1 चा 5 आणि 5 3 चा 15 बरोबर। इथे काय आहे 5 आहे बरोबर काय इथे 3 येते। मग बघा आपल्याला ए काय मिळाला तर ए मिळाला ए इज इक्वल टू 3/5 बरोबर। त्यानंतर बी इज इक्वल टू 7/5 बघा आता हे कोणाच्या टेबलमध्ये येणार नाही म्हणून हे काय होणार आहे हे कटतील का तर नाही कटणार नाही। हे टेबलमध्ये आले होते म्हणून याला आपण काय केलं अजून त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये केलं म्हणजे त्याला कट केलं बरोबर। चला त्यानंतर बघा थर्ड प्रॉब्लेम आता एकदम इझी आहे बरोबर। तुम्हाला आता हे
बघितल्या त्याचा आन्सर येऊन जाणार, बरोबर ना. चला, परंतु आता इथे काय झालं, हा थोडा प्रॉब्लेम काय आला, वेगळा आला. आता इथे तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये कुठला नंबर आहे तेच दिलेलं नाही. मग इथे 1 दिलेला आहे, मग आपण काउंट करू ना, 0 सोडून द्या. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथे 1 आहे, म्हणजे 7 डिनॉमिनेटरमध्ये 7, आणि 7 1 चा 7, म्हणजे इथे काय आला 1, बरोबर. त्यानंतर इथे 2 आहे, म्हणजे इथे काय येणार आहे 14/7. बघा, कळलं इथपर्यंत. आता लक्ष द्या, मग इथे 0/7, 1/7, 2/7, 3/7, त्यानंतर 4/7, 5/7, आणि इथे 6/7, आणि इथे बघा 7/7 म्हणजेच 1. त्यानंतर समोर जाऊ, 8/7, 9/7, आणि इथे 10/7. बघा, ए सुद्धा मिळाला आणि बी सुद्धा मिळाला. आता समोर जायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला जायचं असले तर 11/7, 12/7, 13/7 आणि 14/7. बघा, 7 1 चा 7, 7 2 चा 14. बघा बरं, 7 1 चा 7 आणि 7 2 चा 14. डिनॉमिनेटर मध्ये काही नसतो, म्हणजे काय असतो 1 असतोच, म्हणजे काय आपलं इथे 2 येणार आहे. बघा, आपल्याला ए काय मिळाला, तर ए मिळाला 10/7, आणि बघा बी काय मिळाला, तर बी मिळाला 3/7. बघा, कळलं इथपर्यंत. बघा, याचा ए 5/6 आणि बी काय निघालता 10/6, त्याला आपण म्हटलं होतं 5/3, इथे 10/6. बघा, अशा पद्धतीने हे जे नंबर लाईन होते, यावर आपल्याला जे फ्रॅक्शन दाखवायचे होते पॉईंट ए आणि बी वर, आपण ते काय केले, दाखवलेले आहेत. त्यानंतर यामधील जो सेकंड क्वेश्चन आहे, त्या सेकंड क्वेश्चनकडे आपण आता वाटचाल करूया. बघा, जायचं मग सेकंड क्वेश्चनकडे, चला. तर मग ठीक आहे, याचा फोटो वगैरे काढायचा असेल तर काढून घ्या. चला बघा, त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हणतो बघा, शो द फॉलोइंग फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन. बघा, आपल्याला काय शो करायचे आहेत, तर फ्रॅक्शन. काय करायचे आहेत, फ्रॅक्शन हे नंबर लाईनवर शो करायचे आहेत. बघा, आपल्याला काही फ्रॅक्शन दिलेले आहेत, कुठला आहे बघा, 3/5, 6/5, 2:3/5. बघा, आता हे आपल्याला काय करायचं, या नंबर लाईनवर शो करून दाखवायचे आहेत. आपण नंबर लाईन काढून घेतली. बघा, आता आपण शो करू. बघा, 3/5 डिनॉमिनेटर बघायचा कोण आहे, डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे, तर 5 आहे. म्हणजेच काय, तर बघा आता हे काढायचे कशी, तर बघा इथे द्यायचा 0. आता इथून 5 रेषा काढा. बघा बरं, 1 2 3 4 आणि 5. बघा, झाल्या का, 0 सोडून द्या. 1 2 3 4 5 झाल्या. मग बघा, इथे द्यायचे 1, इथे काय द्यायचा 1, बरोबर. आणि इथे काय द्यायचा बघा बरं, 5/5. बघा, समज इथपर्यंत. आता बघा, त्यानंतर आपण इथे लिहून घेऊ 0/5, त्यानंतर 1/5, बरोबर, 2/5, 3/5, 4/5, आणि हा 5/5. बघा, त्यानंतर समोर जो होता, इथे येणार आहे 6/5, 7/5, 8/5, 9/5 आणि 10/5. मग बघा बरं, 10/5 म्हणजे काय असतो, 2 असतो आपला, काय असतो 2. बघा, समज इथपर्यंत, म्हणजे इथे काय येणार आहे, तर 10/5, ते आहे 10/5. बघा, आता हे पहिले सॉल्व्ह करू आणि मग देऊ, बरोबर. चला, आता 3/5 आपण दाखवू शकतो, 6/5 आपण दाखवू शकतो, परंतु लक्षात घ्या, हे आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. मग कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो बघा आपण. बघा, 2 3/5, याला काय करा, या 5 ने 2 ला मल्टिप्लाय करा. बघा बरं, 5 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 3 डिवाइड बाय 5. बघा, 5 2 चा 10, 10 प्लस 3 13 आणि अपॉन 5, म्हणजे काय दाखवायचं आहे इथे दाखवायचं आहे 13/5. मग बघा बरं, आता आपण इथे 10 पर्यंत पोहोचलो. मग समोर जाऊ आता, 11/5, 12/5, त्यानंतर 13/5. बघा, आता हे काय करायचे, दाखवू आपण ए बी सीच्या फॉर्ममध्ये दाखवू. बघा बरं, आता 3/5 आहे, मग बघा कुठं आहे, बघा 1 2 3 इथे आहे. या पॉईंटला नाव देऊ आपण ए. काय नाव देऊ आपण त्याला, तर त्या पॉईंटला नाव देऊ आपण ए, बरोबर. 3/5 ला काय दिलं, ए, बरोबर. त्यानंतर 6 कुठे आहे बघा बरं, आता इथे 5 आहे. बघा, हा 4 आणि हा 5, मग इथे काय येणार आहे, तर 6/5. त्याला नाव देऊ आपण बी, कारण ते ओळखू आलं पाहिजे आपल्याला, म्हणून त्याला नाव बी. त्यानंतर बघा,
आपल्याला काय दिलं आहे 13/5. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 13/5 म्हणजे हा इथं आहे. मग याला नाव देऊ आपण सी. काय नाव देता सी. मग आपण इथे काय करू लिहू आन्सरमध्ये लिहू आन्सर करून लिहू ए इज इक्वल टू ए किती नंबरवर आहे तर ए म्हणजे कोण 3/5 बरोबर. त्यानंतर बी इज इक्वल टू 6/5 बघा बीवर पुन्हा 6/5 आपण नाव आपल्या मनाने देऊ शकतो. त्यानंतर बघा सी सी बरोबर कोण घेतला आपण तर 13/5 बघा 13/5 हा नंबर घेतलेला आहे. बघा केलं ना आपण सॉल्व. त्यानंतर बघा अशाच पद्धतीने तुम्हाला त्यानंतरचा सेकंड प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे आणि त्याचे आन्सर जे आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर. ते त्यामध्ये हा जो फ्रॅक्शन आहे हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिला त्याला आपल्याला या फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचा आहे. काय दिलेलं आहे बघा हे समजलं का हे समजलं सर्वांना बरं. चला काय दिलेलं सांगू तर बघा 3/4 बरोबर. त्यानंतर 5/4 बरोबर आणि त्यानंतर 2 1/4 याला सॉल्व्ह करायचं कसं तर 4 2 चा 8 8 + 1 9/4 आणि ह्या ज्या आपण याच्यामध्ये कितीचा हे घेतला तर 5 बरोबर. इथे बघा 1 2 3 4 5 0 सोडून द्यायचा. मग तुम्हाला किती घ्यायचा आता 4 कारण इथे डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 4. जो नंबर डिनॉमिनेटरमध्ये असते त्याच्या तेवढं काय करायचं रेषा म्हणजे खंड पाडायची. मग बघा बरं डिवाइड किती केलं 1 2 3 4 5 म्हणजे 5 पार्टमध्ये त्याला काय केलं आपण कट केलं. तर इथे किती करायचं तर इथे 4 पार्टमध्ये कट करायचे आहेत. कळलं चला तर आणाल मग सर्वजण करून ते बरं. त्यानंतर आता बघा यामध्ये कोणाला काही अडचण आहे का नाही ना. हो तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 11 हा काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर भेटू आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॅक्टिस सेट 12. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या दिवशी इथेच थांबूया. धन्यवाद.